मावळा म्हणून या ठिकाणी विश्वेश्वर हेगडे कागेरी साहेब यांना आम्ही या लोकसभा क्षेत्रातून पाठवायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून ही उद्या लास्ट दिवस आहे प्रचाराचा। तेव्हा तुम्ही सगळ्यांनी कमळला मतदान करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रचारला आलेलो। मागच्या वर्षी याच स्टेजवरती याच ठिकाणी विधानसभेचा म्हणजे आमदार निवडण्यासाठी या ठिकाणी सभा आयोजित केलेली होती आणि त्या दिवशी तुम्ही एक चॅलेंज दिला होता की आम्ही तुम्हाला भाजपाला निवडून आणणार आणि त्याप्रमाणे विरोधी पक्षाला 55,000 न पाडून आम्हाला 92,000 मत तुम्ही दिला। तेव्हा परिवर्तन झालं। मागच्या 5 वर्षामध्ये जे काही केलेलं नाही ते पुन्हा एकदा आम्हाला तुमची सेवा करण्यासाठी खासदार साहेब पाहिजे त्याला जोड आणि ते खासदार जसं तुम्ही मागच्या वेळेला आम्हाला मतदान केला तसंच मतदान तुम्ही या वेळेला सुद्धा 7 तारखेला करा। कारण काँग्रेस पक्षानं आतापर्यंत जेव्हा राजकारण केलंय तेव्हा पैशावरती राजकारण केलं। एकच सांगतो तुम्हाला, पैसे द्यायची पद्धत अधिकृत आणि अनाधिकृत म्हणतात, लीगल आणि इलिगल। आतापर्यंत त्यांनी मागच्या 1 वर्षापूर्वीपासून इलिगल पैसे देऊन मतदान करून घेतलं। त्यांच्याकडचे पैसे संपले असणार म्हणून आता ट्रेझरीतून लीगल तुम्हाला देत आहे। समजतंय? कायदेशीर पद्धतीने तुम्हाला ती ट्रेझरी खाली करत आहे। त्याच्यामुळे सरकार दिवाळीखोर होणार आणि विकास थांबणार आहे। हे राज्याचं झालं, परंतु देशाचं जे काय आपल्या नरेंद्र मोदींनी ज्या काही योजना आखलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा, तुम्ही श्रम करा आणि कमाई करा। आता तुम्हाला एक धंदा करायचा असेल तर तुम्ही 20 लाखापर्यंत मोदी गॅरंटी करून दिलं जातं। 20 लाख रुपये मोदी गॅरंटी, लक्षात घ्या। एखाद्याला आधार ऑपरेशन करायचं आहे तुम्हाला 5 लाख रुपये मोदी देतात। 5 लाख रुपये ऑपरेशन साठी। तुम्ही बघितलंय आतापर्यंतची या 5 वर्षामध्ये जेवढी म्हणून ऑपरेशन झाले दवाखान्यामध्ये तिथं पैसे घेत नाही। लक्षात घ्या, हे आपल्याला माहित पाहिजे। मग असे बऱ्याच योजना सांगितल्या, अशा 340 योजना आपल्यापर्यंत आहेत। रैतांच्यासाठी 6,000 तर देतातच, त्याचबरोबर जर पिकांची हानी झाली तर तुम्ही तिथं फसल विमा योजना म्हणून आहे, त्या योजनेखाली जर भाग घेतला तर तुम्हाला ते पूर्ण नुकसान झालेलं सुद्धा देतात। ज्यांनी फसल विमा भरलेला आहे त्यांना सुद्धा ह्या वर्षी पैसे मिळालेले आहेत, दुष्काळ पडला तरी। आणि म्हणून मोदीची गॅरंटी आहे ती परफेक्ट आहे, ती केव्हाही देशाला खाली नेऊ शकत नाही। देश उन्नत ठेवून देशाचं संरक्षण आणि सर्व बाबी, उदाहरणार्थ कोरोना सारखा काळ आला त्यावेळेला फ्री इंजेक्शन दिले, 2 लसी दिल्या 6,000 रुपयाच्या। आणि त्याच्यामुळे आपणाला विनंती करतोय की ह्या वेळेला पुन्हा एकदा मला मोदींना आणायचं आहे, तेव्हा कमळ या चिन्हावरती बॅलेट पेपर मध्ये 2 नंबरला कमळ चिन्ह आहे। तुम्ही सर्वांनी त्या कमळ चिन्हासमोर जे बटन आहे, दरवर्षी कसं करतात ते जोरात दाबायचं आहे। दाबताना काय म्हणायचं, म्हणा मोदी। लक्षात घ्या, काय म्हणायचं, मोदी। कमळ म्हणतो का तिथं दाबताना मोदी म्हणा, तेव्हा तो मोदी ऐकणार आहे तिकडं। लक्षात आलं? तेव्हा ही एक बाब झाली। दुसरं एक महत्वाचं सांगतो तुम्हाला, आमदारचं इलेक्शन असतंय, ग्रामपंचायतचं इलेक्शन असतंय, त्यावेळेला आम्ही जवळचे स्थानिक लोक असतात, आम्ही काय करतो सांगा, कोल्हापूरला जर कोण असेल, पुण्याला जर कोण असेल किंवा आणि कुठं असेल तर त्यांना फोन करून बोलवतोय, हे माझी गरज आहे म्हणून, तेवढं मग देऊच पाहिजे आणि निवडून पाहिजे म्हणून। परंतु मोदींना निवडून आणण्यासाठी
त्यांनी स्वतः यायला पाहिजे असं तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो. तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे फोन करून. का तर तुम्ही केरळला जाऊन बघा, त्या केरळचे जे मतदार आहेत काँग्रेसला मतदान करण्यासाठी स्वतः बाहेरच्या देशातून 2-2 लाख रुपये खर्च करून विमानाचं तिकीट स्वतः खर्च करून त्यांनी मतदान करायला यायला. त्यांना कुणाला? काँग्रेसवाल्यांना. आणि आम्ही जर इथं कोल्हापूरला राहून किती 200 रुपये तिकीट खर्च येत असेल आणि जर तुम्ही येऊन मतदान करत नसाल तर हा काय राष्ट्रप्रेम आहे सांगा. त्याच्यासाठी आपले जे मुलगा असेल, सून असेल, कोण असेल, त्या सर्वांना तुम्ही फोन करा आज. कारण एकच दिवस आहे, उद्याचा एक आणि परवाचा आहे. सगळे मतदान करणार आहेत. त्यांना तुम्ही फोन करा, मतदान करून तुम्ही जावा असं सांगा. एवढं सांगून तुम्हाला मी विनंती करतोय पुन्हा एकदा की कमळला मतदान करा आणि मोदींना विजयी करा एवढं सांगतो. आणि